आजकाल आपण बघत आहोत की बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की त्यांचा मुलगा मोबाईल सोडतच नाही. जेवण करतोय त्याला मोबाईल पाहिजे, खेळायचं असेल तरी मोबाईल पाहिजे, शाळेत जायचंय नको मोबाईल पाहिजे. असंख्य वेळेस किंवा दिवसभरातून अनेक टाइम किंवा जास्तीत जास्त वेळ त्याला मोबाईलच हवा असतो. असं का होतंय? किंवा मोबाईलचं ऍडिक्शन जास्त प्रमाणात वाढत का आहे? तर यामागे खूप मोठा बिझनेस आहे किंवा यामागे खूप मोठं रहस्य आहे. तर ते बिझनेसचं रहस्य मी तुम्हाला सांगतो काय आहे, की तुमचा मुलगा मोबाईल ज्यावेळेस बघतो किंवा युट्यूबवरती जे चॅनल बघतो किंवा मोबाईलचे कंटेंट क्रिएशन वाले जे लोक आहेत किंवा जे लहान मुलांचं व्हिडिओज जे बनवतात, त्यांचा एक मोठा असा बिझनेस आहे त्यामागचा. त्यांनी काय केलं आहे, की जे लहान मुलांना आवडणारे जे काही व्हिडिओ आहेत, हे बनवण्यासाठी त्यांनी न्यूरोसायकेट्रिक किंवा जे काही सायंटिस्ट लोकं आहेत, की जे लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तू किंवा आवडणारे जे काही कंटेंट असतात, की हे कंटेंट तयार करण्यासाठी यांनी त्यांचाही यूज यामध्ये केला आहे किंवा त्यांचाही सल्ला यामध्ये घेतला आहे. म्हणून ज्या सायकोलॉजिकली लहान मुलांना आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दाखवतात. जसे की तुम्ही बघत असाल, की लहान मुलांचे जे काही व्हिडिओ आहेत, त्यामध्ये अनेक कलरच्या गोष्टी आपल्याला दिसतात. जसे की त्यांची जे काही खेळणी असतील किंवा अनेक ज्या काही गोष्टी असतील, त्या कलरफुल असतात. लहान मुलांना कलरफुल गोष्टी खूप जास्त आवडतात किंवा त्यांचं अट्रॅक्शन त्याकडे असतं. म्हणून हे काही जे चॅनल आहेत, यामुळे लहान मुलांना ते चॅनल जास्त प्रमाणात आकर्षित करतात आणि लहान मुलं जास्त प्रमाणात मोबाईलच्या ॲडिक्शनकडे जात आहेत. अनेकदा आपण असं बघतो, की बऱ्याच लहान मुलांमध्ये न्यूरोसायकेट्रिक डिसऑर्डर आपल्याला दिसून यायलेत. म्हणजेच लहान मुलांमध्ये असंख्य पागलपण आपल्याला दिसून यायलं. जसे की ते जेवण व्यवस्थित करत नाही किंवा अनेक त्यांच्या डे टू डे जे काही ॲक्टिव्हिटी आहेत, त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. बऱ्याचदा विसरभोळेपणा किंवा त्यांची झोप डिस्टर्ब झाल्यामुळे असंख्य गोष्टी किंवा असंख्य परिणाम त्यांच्या मेंदूवरती होतात आणि ते आपण आजकाल जे न्यूरोसायकेट्रिक काही आजार आहेत, त्या आजाराच्या संबंधित लहान मुलांना आपण बघत आहोत. तर यापासून तुमच्या मुलांचं मोबाईलपासून रक्षण करण्यासाठी, त्याचं भविष्य वाचवण्यासाठी मी तुमच्यासाठी असेच काही माहितीशीर व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलाला जास्त प्रमाणात मोबाईल वापरायला देऊ नका किंवा त्याचं ॲडिक्शन कमी करण्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर तुमच्या मुलाचं आणि मोबाईलचं नातं हे कसं कमी करता येईल याकडे नक्कीच लक्ष द्या. कारण तुमच्या मुलाचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.